या भीम महोत्सवाला 4 चांद लावले, ते म्हणजे सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिव्या शिंदे. खर तर त्यांनी देखील भीम महोत्सवाला जी आहे ती उपस्थिती दर्शवले. खर तर बदलापूर शहरात स्वागत आहे. काय सांगाल, एवढी सगळी जनता आज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला आले, काय वाटतं, कशा प्रकारे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय. आणि मी बदलापूरवाल्यांचं प्रेम बघून थक्क झाले अक्षरशः. म्हणजे प्रचंड प्रेम आहे त्यांचं, हे जाणून येतंय. त्यांनी मला सपोर्टही केलाय भरपूर, आणि आज इथे येऊन मलाच छान वाटतंय की कितीतरी दिवसानंतर मी आज फर्स्ट कार्यक्रम करते हा. तिथून आल्यानंतर मला प्रचंड छान वाटतंय. थँक्यू सो मच. एकंदरीतच पाहतो की एक मोठा युवा जो आहे तो तुम्हाला फॉलो करत असतो. अशा वेळी युवांना काय मेसेज द्याल, किती महत्वाचं आहे बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये रुजवणं? मला असं वाटतं, बाबासाहेब फक्त न्याय मागण्यासाठीच नका वापरू, दैनंदिन जीवनात सुद्धा बाबासाहेब तेवढेच आचरणात आणायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच आचरणात आणायला हवे. तथागत गौतम बुद्ध सुद्धा तितकेच आचरणात आणायला हवेत. कारण धम्म हा फक्त धर्माशी निगडीत नसून तो दैनंदिन जीवन कसं सुखकर होण्यासाठी आहे हे शिकवतो. तुम्ही धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजे, बाबासाहेब कळाले पाहिजे, तुम्हाला न्याय काय असतो कळायला पाहिजे, जीवनापेक्षा मोठा न्याय असतो हे कळलं पाहिजे, आणि स्वाभिमान श्वासापेक्षा मोठा असतो हे कळायला हवं. आणि मला असं वाटतं, आजची जी युवा पिढी आहे ना, ती योग्य मार्गावर आहे. ते बदनाम करतात ते लोक की हे जेनझी असेच आहे, पण नाही, प्रचंड छान मार्गावर आहात तुम्ही. कारण तुम्हाला खरं आणि खोटं कळतंय, तुम्ही ठामपणे तुमची मतं मांडताय, तुम्हाला कळतंय की कुणाची बाजू घ्यायला हवी आणि कुणाची बाजू नको घ्यायला हवी. योग्य मार्गावरती आहात. नक्कीच, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इतकी छान प्रकारे मार्गदर्शन केलं. तुर्तास इतकंच. राहुल सर्वेसोबत मी अनिकेत. ठळक वार्ता, बदलापूर.